भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ धाराशिवमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आक्रमक आंदोलन, त्यांचा निषेध व्यक्त करत केले जोडे मारो आंदोलन। महाराष्ट्रात कुठेही फिरू देणार नाही असा दिला कडक इशारा। ही भाषा आहे, बूट आमचा, कपडे आमचे, ही भाषा तुमची वापरायची, तुमचं ही नाही। तुम्ही कसा ही शेतकऱ्याला तुमची भूमिका ही बरोबर नाही। ही जर तुमची भूमिका असला शेतकऱ्यापासून जर तुम्ही एक दिवस जर शेतकऱ्याचा जर नांगूर फिरला तर तुमचं काय होईल ती तुम्हालाच माहीत आहे। पण तुम्ही शेतकऱ्याला आमचा बूट, आमचे कपडे ही असे भिकारी समजू नका। तुम्ही शेतकऱ्याला भिकारी कोण आहे ते तुम्हाला माहीत आहे। ही तुम्ही फक्त असली भाषा वापरू नका का शेतकरी करता, तरी तुम्ही दुसऱ्याला कोणाला बी वापरा भाषा, पण शेतकरी करताही नाही। शेतकऱ्याचा जर एकदा नांगूर फिरला तुमच्यावर तर पुन्हा तुमचं काय होतं ती बघा तुम्ही। पुन्हा ही कपडे आमची, बूट आमची, अमुक तमुक ही तुमचं नाही, फक्त शेतकऱ्याचं सगळं आहे। ही तुमची ही जी भूमिका आहे शेतकऱ्यापासून तुमची समती बोलणी आहे ती शेतकऱ्याचा एकदा ही जर फिरलं का मुरलं तुम्हाला काय भीक मागावं लागतं हे तुम्हाला माहीत आहे। आम्ही आमचं सांगायची काय गरज नाही तुम्हाला कोणाला। काय केलं आपण बघितलं असेल की भारतीय जनता पार्टी सत्तेत आल्यापासून सतत शेतकऱ्याचा अवमान करत आहे। मागच्या काही महिन्यामध्ये कृषी मंत्री कोकाटे म्हणाले की ओसाडगावची पाटील की असं मला खातं दिलं। काल लोणीकर म्हणले की तुमच्या बापाला पेरणीचे पैसे मोदी देतात, तुमची आई, तुमची बायको, तुमची बहीण यांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पैसे आम्ही देतो, तुमच्या अंगावरचे कपडे, पायातील चप्पल, बूट हे सुद्धा आम्ही दिलेले आहेत। माझं बबनराव लोणीकरला सांगणं आहे की तुम्ही शेतकऱ्याचं लोणी खाऊन मोठे झालात, त्या भागातील मतदारांनी तुम्हाला मतदान केलं, त्याचं लोणी खाऊन तुम्ही मोठे झालात। बबनराव लोणीकर, सरकारने जर शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव दिला तर तुमच्यासारखे हजारो लोणीकर शेतकरी स्वतःच्या शेतामध्ये त्यांना कामाला ठेवतील, एवढी शेतकऱ्याची ऐपत आहे। शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, शेतकऱ्यांनी पिकवलं तर तुम्ही आम्ही खाऊ शकतो। हा जगाचा पोशिंदा असल्या शेतकरी याचा तुम्ही सतत अवमान करत आहात। माझं बबनराव लोणीकरला आव्हान आहे, याच्यापुढं आपली भाषा नीट सांभाळावी आणि राज्यातील शेतकऱ्यांना माझी नम्र विनंती आहे, लोणीकर दिसले की त्याला रुमण्यानं बडवल्याशिवाय तुम्ही सोडू नका, त्याच्याशिवाय त्याची भाषा सुधारणार नाही। आज शेतकऱ्याच्या माध्यमातून व शिवसेना युवासेनेच्या माध्यमातून आम्ही बबनराव लोणीकर यांच्या प्रतिमेला या ठिकाणी जोडे मारो आंदोलन केलेलं आहे। बरळले अक्षरशः त्यांनी शेतकऱ्याची लायकी काढली। मला एकच गोष्ट सांगायची आहे, तुम्ही ही शेतकरी गरीब नाही, ही शेतकरी तुमचं सरकार चालवत आहे। तुम्ही खता बियावर GST लावली, अहो 1 रुपयाचा पीक विमा म्हणून तुम्ही जी घोटाळा केला तुमच्या सरकारनं, ह्याचे बी पैसे तुम्ही खाल्लेत। ही तुम्ही जी मोठमोठ्या गाड्या फिरता सगळे मंत्री संत्री, ही शेतकऱ्याच्या कष्टाच्या घामाच्या पैशावरच्या गाड्या आहेत ह्या, तुम्ही घोटाळे करू घेतलेले आहेत। आणि त्या बबनराव लोणीकरला मला सांगायचं आहे, एकदा जर शेतकऱ्यांना नांगर लावला आयुष्यात तुझं राजकारण बाद होईल आणि ह्याच्या पुढे शेतकऱ्याचा काही नाद करू नको। आणि युवासेनेच्या माध्यमातून मी सांगतो, ह्याच्या पुढे जर बबनराव बोलले तर शेतकऱ्याच्या वतीनं त्यांचा मुलगा म्हणून त्याला रुग्ण माराशिवाय राहणार नाही। अपमानास्पद त्याच्याबद्दल आम्ही आंदोलन केलं आहे। तो काय म्हणतो, शेतकऱ्याला पैसे आम्ही देत आहोत, कापडं चपलं लिहिला ह्याला त्याला, तर त्याने आमचे पैसे खातोय असं आहे। GST लावली खताला बियाला ह्याला त्याला समजायला, त्याच्यामुळे आम्ही त्याचा जाहीर निषेध केला। आज काय भाव नाही शेतकऱ्यांना, सोयाबीनला भाव नाही असं आहे। शेतकऱ्याला अपमानास्पद बोलला तो बबनराव लोणीकर। काय केलं तुम्ही? आम्ही त्याचा जाहीर निषेध केला, आंदोलन केले, त्याला जोडे मारा आंदोलन केले असं आहे। ती जिथं दिसेल ते त्याला रुमण्याने मारणार।